मंडळ लिंगाच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे मासिक हवन पार पडून एका चर्चा बैठकीला सुरुवात झाली. ह्या चर्चा बैठकीमध्ये बुद्धीचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. तसेच बाबाला वेळोवेळी साथ देणारी, खांद्याला खांदा लावून चालणारी वाराणसी उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. सद्गुरु भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. धर्मात्मा एक परम पूज्य महान त्यागी बाबा आमचे महान त्यागी बाबा जुमदेव जी उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. तसेच लाडकी वाराणसी उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. तसेच आजच्या चर्चा बैठकीला लाभलेले अध्यक्ष आणि माझे मार्गदर्शक पूजले मामाजी यांना माझा नमस्कार. आपल्या लिंगे शाखेचे अध्यक्ष कराडे काकाजी यांना माझा नमस्कार. चौधरी काकाजी यांना माझा नमस्कार. आमचे ज्येष्ठ सेवक निमणी शाखेचे जुंदरे मोठे बाबा यांना माझा नमस्कार. आमचे ज्येष्ठ सेवक ठाकरे काकाजी यांना माझा नमस्कार. सेवक सेविका बाळ गोपाळ सरांना माझा नमस्कार. माझे मार्ग द्यायचे कारण मी खूप दुःखी होती आणि मला भूतबाधापासून खूप त्रस्त होती. माझं लग्न झालं त्याच्या 2 वर्षानंतर मी 6 वर्ष दुःखी राहिली. आम्ही डॉक्टर इलाज केला. माझे सासरे खूप जाणते, मी खूप एक जाणतेची सुनच आहोत. त्याच्याकडे पाहत होतो आम्ही एक ते म्हणजे माझ्यासोबत बनत नाही, म्हणजे घरच्या घरी आराम लागत नाही. आपली तुम्ही कोणाकडे बी पहा म्हणे. तर तेच स्वतः कोणाला बी आणत होते. माझ्या शेवकाला दारूचे पेशंट होतं. माझ्या घरी कोणालाच पेशंट नाही आहे, पण तरी पण पहिले ते पाहायला यायचे. पहिले त्याला दारू आणून द्यायची, त्याच्यानंतर पाहायचे. माईक उपर करणं थोडंसं. पाहता एक जनता असा होता की तू मारतू होता ना, मला तर काही याद राहत नव्हतं. असे केस धरायचे ना मारायचे. ते पाहिले तर ते असे गालाले मारायचे बी. मग खूपच त्रस्त होऊन गेलो आम्ही. मग खूपच असं दुःखी आम्हाला बिमारीला 2-2.5 लाख रुपये बी लागले. सिटी स्कॅन केलं तरी पण आराम नाही. हे असं का हो म्हणे. मी इतकी दुःखी होती की अर्ध्या रात्री तर रात्री घरच्या लोकांना काय सांगता कवाड उघडत खाण्याने मी विहिरीवर कुदाली जाऊ. मागचे लोक मला पाहतच नाही. म्हणजे असे खूपच त्रस्त होऊन गेली. कधी वावरात कुठे एकटीच चालली जाऊ. 2-3 डाव मी विहिरीवर कुदाली पण दिली. मी आपल्या याच्यामध्ये न राहू. मग आम्ही इतकं म्हणजे एका पैशाने मागून गेलो का खूपच. माझ्या घरी इतकी चिडचिडपणा येऊन गेली का ते लोक पण त्रस्त होऊन गेले. माझे सासू माझा पुरा परिवार मग खूप त्रस्त झाले. अचानक अशी चिडचिड करते म्हणजे तर आम्ही म्हणजे आम्हाला एकदा काढून दिले. म्हणजे माझ्यामुळे सर्वच परेशान होती ना घरी. मग म्हणे माझी ती एवढे त्रस्त होऊन गेले का ते बी फाशी लागायला अशी दोरी घेऊन घेतली होती. सर्वांना माहिती फाशी लागायची याच्यामध्ये. मग आता काय करायचं माझी नंद अगदी मार्गात आहे. मग अचानक म्हणजे तरी पण डॉक्टरकडे नेलं. मग माझे देर आहे त्याला म्हणून डॉक्टरकडे चालतं का, तर अचानक म्हणते नाही म्हणते. तर मग जी ज्येष्ठ सेवक आहे जुनगारे मोठे बाबा त्यांच्या मुलाला त्याला पाठवले. जा म्हणते तुझ्या अश्विन म्हणते इकडे दवाखान्यात घेऊन जा म्हणते. मग मी त्या अश्विन दादाच्या गाडीवर दवाखान्यात दिली. तो दादाच्या गाडीवर दिली तर मी नॉर्मल होती आणि ट्रीटमेंट केलं तर नॉर्मल निघलं. मग म्हणे नॉर्मल आहे म्हणे डॉक्टर. मला घरी आणलं. त्या दादाला घरी आणलं चांगली आहे म्हणे. तर मग आणि त्या दादा घरी आणलं तर आपल्या घरी गेला. तो दादा जसा घरी गेला तशी माझी अजून तब्येत वैकली. मी घराच्या बाहेरून गेली तिथंच रडत होती. अंदर नव्हती जात. मध्ये भेव लागत होतं घराच्या आत. तर मग माझी जी सेवक म्हणाली हे दादा सोबत होता म्हणजे चांगली होती. मी अजून अचानक का झालं. मग मी त्याच्या घरी न सांगता त्याच्या घरी जाऊन बसली. घरच्याने नाही सांगत होती का मी कुठे गेली. माझ्या घरचे लोक मला पाहायला लागले. मग ते ज्येष्ठ सेवक जुन्नरी मोठे बाबा हे माझे सेवकाला सांगायला लागले का माझ्या घरी या हिंडा नको कुठं पाहा नको. तर भगवंता पुढे त्याच्या घरी बसली होती मी. तर म्हणजे ही इथं चांगली राहिली आणि घरी आलं की इथे का होते. मग त्याने मार्गदर्शन केलं का अशा असं होते बा तू विचार करून घे म्हणे. तर आम्ही ना रात्रभर विचार केला. मग माझी सेवक म्हणते मी मार्गात येतो म्हणते. तर असं नाही का येतो बा पण असं करायला लागते म्हणते. तर ठीक आहे म्हणते. मग दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ सेवक त्यांच्यासोबत आम्ही गेलो. माझी इतकी परिस्थिती खराब होती कारण माझ्या अशी शक्ती बी नव्हती. नदीचं पाणी होतं त्या नदीला तरी पण मला त्या लोकांना कसं बी करून गेलं. जसं माझ्या मार्गदर्शकाचं घर येत होतं तसे मी भेट होती. मी नाही जात तरी पण त्यानं मला जबरदस्तीनं नेलं. मार्गदर्शक काकाजी मामाजीनं माझी स्थिती पाहिली. स्थिती पाहून म्हणे हे तर इले भूतबाधाच्या त्रस्त. माझ्या अंगाने फोडं बी होते. पुरे शरीराला इतकाले फोडं येत होते फुटत होते. तर हे म्हणे इथे अंगात लागली आहे म्हणे. मग त्यानं पोता कीर्तना बनवून दिलं. त्यानं जे ज्येष्ठ सेवक आहे जुनगारे मोठे बाबा त्याला पहिले तीर्थ बनवून पाय म्हणे. त्याने तीर्थ बनवून दिलं. म्हणजे खास तीर्थामध्ये आराम लागला.
आणि ज्यावेळी म्हणे तू घरी साफसफाई तुझ्यासोबत नाही होत नको करू जसं म्हणते तसं कर म्हणे